सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, कोणता प्राणी जेवताना अश्रू ढाळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी मगर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे मगर प्राणी जेवताना अश्रू ढळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5 जून, ऑप्शन बी 5 जुलै, ऑप्शन सी 5 सप्टेंबर, ऑप्शन डी 12 ऑक्टोबर। उत्तर आहे जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, किती टक्के भारतीय हिंदी भाषा बोलतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30%, ऑप्शन बी 40%, ऑप्शन सी 45%, ऑप्शन डी 55%। याचं उत्तर आहे 40% भारतीय हिंदी बोलतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणता प्राणी मेल्यानंतरही उभा राहतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी ऊंट, ऑप्शन डी घोडा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर आहे घोडा प्राणी मेल्यानंतरही उभा राहतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, डाळिंब खाल्ल्यानंतर काय खाल्ल्यास मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू पाणी, ऑप्शन बी चहा, ऑप्शन सी दूध, ऑप्शन डी दही। याचं उत्तर डाळिंब खाल्ल्यानंतर दही खाल्ल्यास मनुष्य मरू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, 10 अधिक 10 चा अर्थ किती असेल? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 5। याचं उत्तर आहे 10 अधिक 10 चा अर्थ 15 आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 8। याचं उत्तर आहे भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणता प्राणी वाळवंटात चालू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऊंट, ऑप्शन बी शेळी, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी मगर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर मगर प्राणी वाळवंटात चालू शकत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 9 आहे, जगातील सर्वात बुद्धिमान देश कोणत्या देशाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी हाँगकाँग, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर आहे जगातील सर्वात बुद्धिमान देश हाँगकाँग देश आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात 2 पेक्षा जास्त मुले जन्माला असल्यास शिक्षा दिली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी सौदी अरेबिया, ऑप्शन सी दुबईमध्ये, ऑप्शन डी उत्तर कोरिया। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। त्याचं उत्तर आहे उत्तर कोरिया देशात 2 पेक्षा जास्त मुले जन्माला असल्यास शिक्षा दिली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशात कुत्रा पाळणे गुन्हा आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी आइसलँड, ऑप्शन डी ब्रिटन। उत्तर आइसलँड देशात कुत्रा पाळणे गुन्हा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशात समोस्यावर बंदी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिमालया देशात, ऑप्शन बी रशियामध्ये, ऑप्शन सी जपानमध्ये, ऑप्शन डी यापैकी नाही।
याचं उत्तर आहे सिमेलिया देशात समोस्यावर बंदी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे, कोणत्या देशात दूध विकणे गुन्हा आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी फिनलँड, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी सौदी अरेबिया. याचं उत्तर आहे फिनलँड देशात दूध विकणे गुन्हा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, जास्त प्रमाणात केक खाल्ल्यास काय होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी किडनी, ऑप्शन डी ॲसिडिटी. तर याचं उत्तर जास्त प्रमाणात केक खाल्ल्यास मधुमेह आजार होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे स्पेस शूटसाठी किती खर्च येतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 60 कोटी, ऑप्शन बी 80 कोटी, ऑप्शन सी 70 कोटी, ऑप्शन डी 50 कोटी. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.